हाय जिजा, कशी आहेस? काय करतो माझं बाळ? काय बसले सांगू? हो बघू. अरे बाबा रे बाबा, बघू बाई गो, बाळ बसलो का तुझ्या पाळण्यामध्ये? अगो बाई किती छान. हो मंडळी, तर डॉल हाऊस जे आता जिजा खेळते त्याचा आम्ही एक सेपरेट असा व्लॉग आणणार आहे, डिटेल व्लॉग, कारण तो ऑलरेडी तयार आहे करतात. पण आता फक्त नवरात्री सुरू असल्यामुळे काय की तो मधनच कुठे टाकायचा. जे आपल्या नवरात्रीत आपल्या ज्या ज्या गंमत आणि मजा चालली आहे ना, दांडिया असेल, अजून दुसरं अजून आहे आजचं, अजून पुढे सांगतो मी काय आजचं प्लॅन आहे ते. काल पण तुम्ही बघितला, आज पण काय चाललंय तुम्हाला सांगतो. एकतर आज आहे मॅटर्निटी शूट की जे हर्षदा करणार आहे, कारण आधी पण मॅटर्निटी शूट आम्ही केलेले बरेचसे. मग आज त्याचं तुम्हाला BTS आणि त्याचे व्लॉग दाखवतो. तर आता बघा जिजा काय करते बघा आमची. त्या डॉल हाऊस मधला बेड काढला आणि झोपले. तर अशा पद्धतीनं मगाशी पण जसं मी बोललो की मॅटर्निटी शूट आहे जिजाचं. हर्षदा मेकअप आर्टिस्ट यांचं मॅटर्निटी शूट आहे. त्याचं काय काय तयारी झाली आपण बघूया. हॅलो मेकअप आर्टिस्ट हर्षदा रसाव, मेकअप आर्टिस्ट. तुमचं तयारी जरा सांगा मला, काय काय झाली आहे. व्हॅनिटी सेट करून ठेवली आहे. बापरे, व्हॅनिटी सेटअप करून ठेवले सगळं मस्त. आणि चेअर वगैरे त्या ठेवली. हो. आपण सगळं नंतर आपण होम टूर देऊ. आपण असं थोड्याच गोष्टी आता पण आणि जिजाने मला हेल्प केली आहे, स्वच्छ करून ठेवलंय जिजाने. आणि हे आधी आईचं जुनं होतं ना, हे आणि हे जुनं होतं ना, आम्ही नवीन काढलं. ब्युटी ब्लेंडर म्हणायचं त्याला. ब्युटी ब्लेंडर. हे बघ असं करायचं, हे ते ब्युटी ब्लेंडर. क्लायंटचीच वाट बघतोय, ते काय अजून आल्या वेळेवर आलेले नाहीयेत. आणि संध्याकाळचे अजून एक्स्ट्रा पण 2 मेकअप आहेत. ते पण वाट बघत बसणार की हो ना, हे कधी आवडणार आहे आपण. म्हणजे लाईनअप आहेत, म्हणजे अजून संध्याकाळी 2 मेकअप आहेत म्हणतात. हा, अजून 2 मेकअप आहेत. आणि यांचं फक्त मेकअप नाही ना, तर शूट पण करायचं आहे. त्यामुळे मला पण यावं लागणार खाली शूट साठी. बरं बघू ते आले की मेकअप करू. जर लाईट पकडायला जर कोण असेल काय तयारच असते. जिजा तर असतेच. ठीक आहे. आमच्या जिजाचं हे फेवरेट गाणं आहे, आमचं पण खूप फेवरेट आहे गाणं. आता ती हे गाणं लागलं की नाचायला लागतं. गाणंच भारी आहे खरं तर. 1 2 3. तर मंडळी अशा पद्धतीनं आमच्या घरी आता हे क्लायंट झालेले जिचा हर्षदाकडे फ्रेंड झाली का. तर मॅटर्निटी शूट आता करायचं, त्यांचं मेकअप केलेलं जस्ट. आणि आमच्या सोसायटीतच खाली गार्डनमध्ये शूट करायचं आहे घरचं. आणि त्याचं मेकअप वगैरे आता सगळ्यात झाल्याच गोष्टी. आता शूट करायचा, फोटोशूट करायचा इथंच खाली. आता बघूया इथं काय चाललंय आमच्या गार्डनमध्ये. तेव्हा काय चाललंय. वाव, हा करूया की. आहे चला आता इथेच आमचं खरं तर शूट करायचं आहे. हा इथे ही बॅकग्राऊंड वगैरे मिळते की. हा हे मिळेल आपल्याला. हा जा ना, लाव ना. बघा आता इथं ना पाणी सोडले खरं तर याला. आणि जिजा बघा हात लावते त्याला. वा मस्त. तर मंडळी आता एक पहिला लुक झालेला मॅटर्निटी स्कूलचा. मॅटर्निटीचा पहिला आमचं हे झालेलं लुक. आणि हा आता दांडियाचा लुक चालला आहे, हो ना. स्कूलमध्ये आहे, रुद्रांश स्कूलमध्ये. नाही रुद्रांश नाही, कुठे आहे तुमचा? रुद्रांश स्कूलमध्ये ध्रुवमध्येच आहे. मग तुमचा सगळाच ग्रुप चाललाय. अरे पॅरेंट्स म्हणजे फॅमिलीच आहे. ओके 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 गुड. आपण गेलो असतो पण आता कॉस्ट्यूम आणि काहीच तयारी काही नाही. बघायला तर येऊ शकते ना.
किती 6 to 9. ओके ओके ओके. आमचं दुसरं कसं आहे प्लॅन, देवीला जायचं बघू. पण उद्याच्या कसं 2 दिवस झाले सोसायटीत पण जिजा काहीच खेळली मिळालंच नाही तिला. लाईट लावण्यात गेला. दुसऱ्या दिवशी क्लायंटच आलेले घरी. आज देवीला जायचंय बघा. चल मग उद्याच्या व्लॉग मध्ये तुम्ही बघा तुम्हाला स्वतःला. धन्यवाद. हाय रुद्रांश, कसा आहेस बाळ? सांग ना, तुला जिजाचे आमचे व्लॉग्स आवडतात का? ॲक्च्युली आज मगाशी ज्या ताई आलेल्या जाधव ताई, त्यांचा हा मुलगा आहे, आमच्या सोसायटीत राहतात. डेफिनेटली तू पण आमचे व्लॉग्स बघतो. आत्ता पण आम्ही सहज लावून ठेवलेलं कास पठारचा पण व्लॉग. हे सांग ना, काय तर सांग ना, आमच्या व्लॉग बद्दल तुला आवडतात का व्लॉग आमचे? हॅलो मॅडम, झालं का तुमचं सेकंड लुक? झालं सेकंड पण झाला आणि यांचं सेकंड लुक आता चालू आहे, फोटोशूट करायचं. मॅटर्निटीचं मगाशी जे आम्ही गेलेलो होतो, पहिला लुकचं शूट झालेलं मध्ये, ते दुसऱ्या ताईंचं झालं दांडियासाठीचं, तो एक मेकअप झाला. आता परत जो मगाशी मॅटर्निटी शूटसाठीचा होता तो त्याच्यासाठी सेकंड लुक आता झाला आहे. तर त्याच्या फोटोशूटसाठी खालीच चाललो आहे मी. लेट्स गो. तर अशा पद्धतीनं खाली नवरात्रीचं छान अशी लाइटिंग गेली आहे. तर आता थोड्या वेळातच दांडिया सुरू होईल. पण आमचं जरा असं इथं फोटोशूट लास्ट थोडे फोटोज काढायचे आहेत सेकंड लुकवरती. हे बघा, हा असा सेकंड लुक केला आहे ताईंचा गाऊनवरती, वेस्टर्नवाला. तुमचं जरा लुकचं सांगा, काय काय लुक्स आहेत? पहिला होता ना ट्रेडिशनल, आता सेकंड वेस्टर्न लुक. येस, हा तो गाऊन आहे. आणि आता परत अगेन त्याच जागेवर जायचं. आमच्याकडे लाईट आहे, LC लाईट, त्यामुळे रात्रीवर मस्त असं शूटिंग होतं. येस, लास्ट टाइम आपण केलेलं आहे ना, ते पण LC लाईटमध्ये झालेलं. आपण ढोलतरावरती केलेलं, खतरनाक झालेलं ते पण. होय, चलो मंडळी, तर अशी ही LC लाईट धरली आहे हर्षदानेच. आणि मग आता इथून मी माझ्या कॅमेरामधून फोटोज काढणार आहेत की जे एकदम परफेक्ट दिसतात. कारण बॅकग्राऊंड एकदम खतरनाक ब्लॅक, पिच ब्लॅक दिसते आणि मॉडेल किंवा जे आपले क्लायंट आहेत ते एकदम मस्त दिसून येतात. मंडळी, आम्ही मगाशी फोटोशूट केलं, अंधार आहे बरोबर आहे, मगाशी तुम्हाला पण दाखवलं आम्ही लाईटमध्ये काढलेलं आमच्या LC लाईटमध्ये. पण ही लाईट बॅकग्राऊंडला येत होती. मी फोटोज टाकतो, इतके सुंदर फोटोज आलेत ना. मला तर पर्सनली मला खूप फोटो आवडलेत. कारण मला वाटलं नव्हतं की एवढे चांगले फोटोज येतील. एवढ्या पूर्ण पिच ब्लॅक, ॲक्च्युली पूर्ण अंधार झाला आहे. मला वाटलं नव्हतं की एवढे चांगले फोटो येतील. पण ते फोटो टाकतो तुम्ही, बघा मस्त आले फोटो. तर मंडळी, अशा तऱ्हेने सगळं मेकअपचं शूट करून आता आमच्या इथं सुरू झालेलं आहे दांडिया. अरे सगळेच लहान मुलं जाता खेळतात करतात. नाही आम्ही जिजाला कुठं बघूया. हाय जायचं आहे. हे का, हाय मामा. हाय जिजाचा मामा, सार्थक मामा. हाय हर्षिदा. तुमचं दळण आणलंय बरं का, दोन्ही दळण आणलेली आहेत. अरे बाबा, हो नाईस यार, माहोल भारी केलेला आहे. रात्री खूप छान दिसत आहेत. मग अशी जे शूट आपण करत होतो, आम्ही जे करत होतो ते हीच लाईट दिसत होती मागं बॅकग्राऊंडला, खूपच सुंदर. नाही तिचा कशी खेळते बघा.
जावा ना, करा की डान्स. हे बघा आमच्या जिजाचं काय चाललंय बघा. सगळ्या टिपऱ्या घेतल्यात सगळ्या आणि त्याचं काय तर स्क्वेअर करा, काय कायच करा, सगळे शेप्स करायचं चाललंय. हाँ बढ़िया. अरे अभी सब आए लाइन पे, मतलब अभी बड़ा सर्कल करके. हाँ मंडळी आता सुरू झालेला आहे मस्त असा दांडिया. आज ऍक्च्युली जरा आम्ही पण टायमात आलोय. दांडिया पण टायमात तर सुरू होतोच दांडिया. आम्ही जरा टायमात आलो आज. डान्स केला तर मग घेईन मी तुला लगेच. जिजाली अभी गाना चेंज. मंडळी सार्थकच्या मामाने लीड घेतलाय आणि सगळ्या लहान मुलांचे मस्त असे गरबा आणि टिपऱ्यांचं हा म्हणजे काय दांडियाचं तो इनिशिएट करून त्यांना नाचायला लावतोय मस्त असं. जिजाचा मामा सार्थक मामा. आता आपण जिजाकडे जाऊ. जिजाचं काय डान्स चालले बघूया. हाय जिजा. जिजाला आता चांगलाच जोर आलाय. खूप छान स्टेप करते. जिजाचा मामा चांगलाच लीड करतोय सगळ्यांना आणि डान्स करायला लावतोय सगळ्यांना चांगला. आहे
मामांचा पेटलाय हा, सार्थक मामा. जिजाचा मामा चांगलाच पेटलाय. आपल्या ना सणासुदीला सगळ्याच सणाला खरं तर खूप मजा येते. खूप भारी खूप भारी. अजून जरा दुसरे ग्रुप काय काय डान्स करतात आपण बघूया. सगळ्या जिजाच्याच फ्रेंड्स आहेत. काय झालं जयती दिदी पाहिजे का? जा ना मग त्यांच्यासोबत डान्स कर ना. जा 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 तू जा जा घेता तू. जिजाला आमच्या ना त्याची एक फ्रेंड आहे त्यांच्यासोबत डान्स करायचा आहे. आता हर्षदा रसाळ मेकअप आर्टिस्ट आणि त्याची बहीण तिची बहीण दोघीच चाललंय बघा आता डान्स मस्तपैकी. काय चाललंय काय चाललंय? अरे बापरे यांचं काहीतरी सिक्रेट चाललंय. सरकी 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 यांचं काय तर चाललंय बाबा सिक्रेट. बापरे काय प्लॅन करतात त्यांनी. अरे बापरे ओ माय गॉड. आता हे आपल्याला कळणारच नाही त्यांचं काय सिक्रेट चाललंय. काय तर सिक्रेट प्लॅन करून ना डान्स करायचं काय तर प्लॅन चाललंय चौघींचंच. प्लॅनिंग चाललंय यांचं. चालेल चालेल. हा अजून एक फ्रेंड त्यांची जॉईन झाली. करते प्लॅन करता यायचं छान काहीतरी. आपण तोपर्यंत इकडेच आपण दांडिया बघूया सगळ्यांचा. हर्षदा रसाळ मेकअप आर्टिस्ट आणि जिजाची मावशी दोघी पण भेटलेले आहेत. आमच्या पोरांचं काय चालू बघा इथल्या. सगळ्या छोट्या मुली आता मध्ये आल्यात सर्कलच्या. हा मध्ये सर्कलमध्ये आल्यात आणि त्याचं जसं होईल तसं खेळतात.
या इकडं जिजा. तर म्हणजे अशा पद्धतीनं आज तरी डे 3 ऑफ नवरात्री आणि डेली ब्लॉग नंबर 29च्या वेळी मस्त असा आम्हाला तरी दांडिया खेळता आला आणि रेकॉर्ड करता आला. पहिल्या दिवशी तर लायटिंग लावत होते त्यामुळे तर काय झालं नाही. दुसऱ्या दिवशी आम्हालाच लेट झाला खाली यायला, कारण घरीच हर्षदाकडे क्लायंट आलेले त्यामुळं आम्हाला लेट झाला. आज ॲक्च्युली मग आम्ही वेळेत खाली पोहोचू शकलो आणि ते पण खरं तर मॅटर्निटी शूट करून सगळं आवरून पटकन खाली आलो दांडिया खेळण्यासाठी आणि छान असा दांडिया एन्जॉय करता आला ऑन डे 3 ऑफ नवरात्री. म्हणजे नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी मस्त असा दांडिया आम्हाला एन्जॉय करता आला आणि खूपच खरं तर मजा येते. जिजा ना तिच्या फ्रेंड सोबतच तिला डान्स करायचा होता, त्यामुळे ते आता डान्स करते जिजाच्या फ्रेंड सोबत. ॲक्च्युली कॉपी करायचा प्रयत्न करते त्यांच्या सगळ्या फ्रेंड्सना, त्या दीदीला फॉलो करायचा प्रयत्न करते तिचा. गेली आता परत आणि जॉईन झाली तिच्या फ्रेंड सोबत. तर अशा पद्धतीनं आमच्या सोसायटीत 7 ते 10 हे टायमिंग दिलेलं, पण आज वीकेंड असल्यामुळं थोडं एक्सटेंड केलं आहे आणि म्हटलं की थोडं कमी आवाजात आपण कंटिन्यू करूया थोडा वेळ तरी, कारण परत कसं उद्या सुट्टी आहे, उद्या मस्त रविवार आहे, म्हणजे कसं आपण मस्त असं एन्जॉय करू शकतो नवरात्राची नाईट. त्यामुळं थोडा वेळ तरी अजून चालेल असं वाटतं. अरे वा ढोली डान्स भारी गाणं लागलं आता. बढिया. सन सन जय रे जिया कर की रात में परत बास झालं त्यांची झालं. हाय दुसऱ्या ग्रुपला गेली ती आता. या मुली जरा मोठ्या आहेत त्यामुळे त्या पण डान्स तर खूपच छान करतात, त्यामुळे तिला जरासं कॉपी करणं जरासं अवघड जाते तिला. आली 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 परत आली तिच्यासोबत. मुलांनी मस्तपैकी मोठा सर्कल केला आहे आणि डान्स सुरू केला आहे मस्तपैकी. गरबा
जिजा पण आहे त्याच्यामध्ये बाय द वे. हे बघा सर्कल काय येणं झालंय पूर्ण उबड धुबड सर्कल होतंय त्यामुळं सारखं सारखं ते थांबतायत आणि परत सुरू करतायत. परत एकदा सुरू झालेलं आहे. येस तर अशा प्रकारे दांडियाचा झालेला आहे रॅपअप. आणि बहुतेक सगळेजण आता चाललेत घरीच, पण खेळायचं तर आहे सगळ्यांनाच असं दिसतंय तरी. पण आता थांबावं लागेल सगळ्यांना. परत उद्या आणि आहेच नक्की आपलं जे दांडिया आहे ते. हो का आता जिजाचं आणि काय मजा चालली का त्यांचं काय तर पकडापकडी पळापळी चालली आहे हे का. ठीक आहे तर आजचा व्लॉग आपण इथंच थांबूया आणि भेटूया उद्याच्या डेली व्लॉगमध्ये, की जो असेल आमचा डेली व्लॉग नंबर 3. पकडा 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 पकडा. हा जाऊ. हा घेऊन जा त्याला, घेऊन जा मम्मीकडे त्याच्या.